हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजे महाराष्ट्र सेट हा एक्झाम दरवर्षी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत कंडक्ट केला जातो आणि या वर्षीचा MS सेट एक्झाम 7 एप्रिल 2024ला कंडक्ट केलेला आहे. तर गाईज, हा जो एक्झाम झालेला आहे या एक्झामचा रिझल्ट याच महिन्याच्या एंडिंगपर्यंत म्हणजेच जून महिन्याच्या एंडिंगपर्यंत डिक्लेअर होईल असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. ठीक आहे. मग आता जून महिन्यामध्ये रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर जवळपास 90% विद्यार्थी क्वालिफाय होणार नाहीत. फक्त 10% किंवा म्हणू शकतो 10%पेक्षा कमी टक्के विद्यार्थी हे क्वालिफाय होतील. आता जे 90% विद्यार्थी आहेत ज्यांनी अभ्यास तर केला होता पण काही कारणामुळे ते क्वालिफाय होऊ शकले नाही किंवा अभ्यास करण्यामध्ये त्यांच्या काहीतरी कमतरता राहिला, मग त्या विद्यार्थ्यांना अपेक्षा असते ती म्हणजे नेक्स्ट MS सेट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो. तर गाईज, या संदर्भातच आज आपण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे नेक्स्ट MS सेट एक्झाम कधीपर्यंत होऊ शकतो. जो नेक्स्ट MS सेट एक्झाम होणार आहे तो एक्झाम झाल्यानंतर दरवर्षी 2 वेळेस MS सेट एक्झाम कंडक्ट केला जाईल का हे देखील आपण आजच्याच लेसनमध्ये पाहणार आहोत. तर गाईज, ही संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनलवर फर्स्ट टाइम असाल तर नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करू शकता किंवा या चॅनलची एक टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यालाही जॉईन करू शकता. तिथेही तुम्हाला नेट, सेट आणि पेट या तीनही एक्झामबद्दल अपडेट्स कळवले जातात. तर फ्रेंड, हे पहा, आज आपण जी इन्फॉर्मेशन पाहणार आहोत ही इन्फॉर्मेशन ऑफिशियली MS सेट मार्फतच कळवलेली आहे. ठीक आहे. तर हे पहा. तर फ्रेंड, हे पहा, काही दिवसांपूर्वी पुणे युनिव्हर्सिटी मार्फत हे अपडेट जे प्रोव्हाइड केलं होतं हे अपडेट मी तुमच्यासोबत एका व्हिडिओमध्ये शेअर केलेलंच आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल अजूनही कल्पना नाही आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना याबद्दल अजूनही डाऊट आहे, म्हणून हा जो नवीन व्हिडिओ आहे हा मी पुन्हा शेअर करतोय. ठीक आहे. यामध्ये नेक्स्ट MS सेट एक्झामबद्दल काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते मुद्दे ॲज इट इज क्लिअर कट तुमच्यासोबत मी मांडणार आहे. ठीक आहे. पुन्हा सांगाल, हे अपडेट जे आहे हे ऑफिशियली पुणे युनिव्हर्सिटीमार्फतच प्रोव्हाइड केले होते आणि ह्या अपडेटचा स्क्रीनशॉट मारून तुम्ही सर्व अपडेट 1 बाय 1 रीड करू शकता. फक्त काही महत्त्वाचे मुद्दे आहेत नेक्स्ट MS सेटबद्दल, ते इथं सांगतोय. तर फर्स्ट जो पॉईंट आहे की नेक्स्ट MS सेट एक्झाम हा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे असं युनिव्हर्सिटीचं म्हणणं आहे. ठीक आहे. म्हणजे जो आत्ता 7 एप्रिलला एक्झाम झाला हा शेवटचा ऑफलाईन एक्झाम होता, त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्याचा मानस हा सेट डिपार्टमेंटचा आहे. सेकंड, जो नेक्स्ट MS सेट एक्झाम होईल त्या एक्झाममध्ये कदाचित तुम्हाला न्यू सिलेबस पाहायला भेटू शकतो. म्हणजे आत्तापर्यंत UGC नेट मार्फत फक्त अनाऊन्स केले की आम्ही लवकरच नवीन सिलेबस अपडेट करत आहोत, MS सेटला देखील तो सिलेबस ॲप्लिकेबल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे NTUGC नेटने जर सिलेबस अपडेट केला, पेपर फर्स्टचा असेल किंवा पेपर सेकंडचा असेल, तर तो सिलेबस ॲज इट इज सेट डिपार्टमेंट कॉपी पेस्ट करत असते, म्हणून सेटला पण न्यू सिलेबस नेक्स्ट MS सेट एक्झामपर्यंत येऊ शकतो अशी आपण इथं एक संभाव्यता आहे ती बाळगू शकतो. ठीक आहे. कारण नेटचा सिलेबस लवकरच अपडेट होऊ शकतो. आता थर्ड जो पॉईंट आहे की ऑनलाईन एक्झाम होणार इथपर्यंत ठीक, न्यू सिलेबस एक्झामला येणार इथपर्यंत पण ठीक, पण हा एक्झाम होणार कधी? तर गाईज, युनिव्हर्सिटीच्या म्हणण्यानुसार 2025ला म्हणजेच जानेवारी महिन्यानंतर जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यामध्ये नेक्स्ट MS सेट एक्झाम हा होऊ शकतो. रिपीट करतो, 2025मध्ये जानेवारी महिन्यानंतरच जवळपास, मग फेब्रुवारी असेल किंवा मार्च महिन्याच्या स्टार्टिंगला असेल, हा नेक्स्ट MS सेट एक्झाम आहे तो होऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे अजून एक्झाम होण्यासाठी खूप सारा वेळ शिल्लक आहे. ठीक आहे. मग आता इतक्या दिवसांमध्ये जर तुम्ही खरंच प्रॉपरली अभ्यास केला, योग्य डायरेक्शनने अभ्यास केला, तर 110% तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. ठीक आहे. आणि जर तुम्हाला अभ्यासासाठी खूप जास्त वेळ नसेल, प्रॉपर डायरेक्शन तुम्हाला भेटत नसेल, तर तुम्ही आपला कोर्स देखील जॉईन करू शकता. कोर्स संदर्भात इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी आपला व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलेला आहे. पहा, या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून तुम्ही इन्फॉर्मेशन मिळवू शकता. ठीक आहे. व्हॉट्सअप नंबर 9011 36 20 82 हा आहे. या नंबरवर मेसेज केल्यानंतर कोर्स संदर्भात तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. आपण 100% सिलेबस आहे पेपर फर्स्टचा कव्हर करून देत आहोत. ठीक आहे. तर 2025पर्यंत अभ्यास करण्यासाठी खूप चांगला वेळ या ठिकाणी प्रोव्हाइड केला जातोय. आता 2025मध्ये जर
ऑनलाईन पद्धतीने MH एक्झाम कंडक्ट केला गेला तर तिथून पुढं दरवर्षी म्हणजेच 2025 एक्झाम झाल्यानंतर तिथून पुढं दरवर्षी 2 वेळेस MH एक्झाम कंडक्ट केला जाईल असं या नोटीसमध्ये म्हणलंय. ठीक आहे, हे मी साफ करतो, हे पहा. तरी पहा त्यांनी या ठिकाणी क्लिअर कट म्हणलेलं आहे की MH एक्झाम जर ऑनलाईन झाला, ठीक आहे, ऑनलाईन कंडक्ट केला तर जो रिझल्ट आहे तो लवकरच त्याचा डिक्लेअर होईल. कारण ऑनलाईन म्हणलं तर कॅल्क्युलेशन स्पीडने होणार, रिझल्ट देखील लवकर डिक्लेअर होईल. आणि रिझल्ट लवकर डिक्लेअर होत असेल तर नेक्स्ट MH एक्झाम ते लगेचच कंडक्ट करू शकतात. म्हणजेच वर्षातून 2 वेळेस विद्यार्थ्यांना संधी देण्याचा विचार त्यांचा आहे. ठीक आहे, फायनल डिसिजन हा नाही आहे, विचार आहे फक्त. पण हे पूर्णपणे डिपेंड कशावर आहे तर ऑनलाईन एक्झाम होण्यावर. म्हणजे जर ऑनलाईन एक्झाम झाला तरच आणि तरच MH एक्झाम हा वर्षातून 2दा होऊ शकतो, अन्यथा नाही. रिपीट करतो, हे पहा. ऑनलाईन एक्झाम होण्याचे कारण काय आहेत किंवा ऑनलाईन एक्झाम होऊ शकतो का नाही हे पाहण्यासाठी त्यांना इंटरनेटची सुविधा आहे. वेगवेगळ्या गावांमध्ये, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सिटींमध्ये ती अवेलेबल करून घ्यावं लागेल किंवा परीक्षा केंद्र आहेत ते त्यांना भेटले पाहिजे. ठीक आहे, वेगवेगळ्या सुविधा आहेत. ऑनलाईन परीक्षा म्हणलं तर सर्व सुविधा त्यांना भेटल्या, सर्व गोष्टींचा सेटअप त्यांचा प्रॉपर रेडी झाला तरच ते ऑनलाईन एक्झाम घेतील. आणि या सर्व गोष्टी जर त्यांच्या प्रॉपरली सक्सेस झाल्या, ऑनलाईन एक्झाम देखील कंडक्ट झाला तर तिथून पुढं MH एक्झाम हा वर्षातून 2दा होईल. म्हणजे वर्षातून 2दा MH एक्झाम होणार का नाही हे पूर्णपणे डिपेंड असेल ऑनलाईन एक्झाम होतोय की नाही यावर. सिंपल. म्हणजे या ठिकाणी त्यांनी काय केलंय, 2 पॉईंट, एक आनंदाचा पॉईंट आहे आणि एक दुःखाचा पॉईंट आहे. आनंदाचा पॉईंट म्हणजे काय, जर ऑफलाईन MH एक्झाम असेल तर ऑपॉर्च्युनिटी थोडेसे जास्त असतात. ठीक आहे, थोडेसे आपण काही ट्रिक्स वगैरे वापरून प्रॉपरली एक्झाम देऊ शकतो ऑफलाईन एक्झाममध्ये. आणि ऑनलाईन एक्झाम असेल तर थोडीशी लिमिटेशन लागतात त्यामध्ये, तर त्या ठिकाणी आपल्याला थोडासा परफॉर्मन्स थोडासा आपला लो होतो. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन एक्झाम झाला तर वर्षातून 2दा MH एक्झाम होईल, ही गुड न्यूज. पण जर ऑफलाईन एक्झाम असेल तर वर्षातून एकदाच MH एक्झाम होईल, ही बॅड न्यूज. सिंपल. म्हणजे ऑफलाईन एक्झाम असेल तर एक्झाम चांगल्या पद्धतीने होतो, म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून एक्झामला परफॉर्मन्स चांगला करता येतो, पण एकदाच एक्झाम. पण ऑनलाईन एक्झाम झाला तर परफॉर्मन्स कदाचित थोडासा लो होऊ शकतो, पण एक्झाम होईल 2दा. म्हणजे एका ठिकाणी एक गोष्ट चांगली भेटते तर दुसरी गोष्ट वाईट भेटते, दुसऱ्या ठिकाणी दुसरी गोष्ट एक चांगली भेटते तर त्याच्या सबसिक्वेंट जी गोष्ट भेटते ती थोडीशी आपल्याला वाईट भेटते. ठीक आहे, म्हणजे विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ऑफलाईन एक्झाम हा थोडासा चांगला असतो, कारण त्या ठिकाणी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट प्रॉपर करता येतं. ऑनलाईन एक्झामला थोडंसं टाईम मॅनेजमेंटमध्ये गडबड होऊ शकते, पण चान्स पण 2दा भेटतं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर इन फ्युचर काय होतंय हे तुम्हाला मी लवकरच कळेल. युनिव्हर्सिटीची जी एक सुकाणू समिती आहे, ठीक आहे, सुकाणू समिती, त्या सुकाणू समितीमार्फत हा डिसिजन घेण्यात आला होता की MH एक्झाम हा वर्षातून 2दा घेण्यात यावा. मग आता हा जो डिसिजन आहे हा UGC मार्फत ॲप्रूव्ह होईल की नाही ती पुढची गोष्ट. ठीक आहे, पण सुकाणू समितीचं वर्किंग यावर झालेलं आहे, वर्किंग चालू आहे आणखी थोडंफार. तर त्यानुसार जे अपडेट होतं ते अपडेट मी शेअर केलं आहे. आणि याआधी देखील या सर्व गोष्टींना डिटेलमध्ये एक्सप्लेन करणारा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना कदाचित त्याबद्दल आयडिया नसेल, माहीत नसेल, म्हणून आज पुन्हा नव्याने हे अपडेट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलं आहे. ठीक आहे, आय होप सर्व पॉईंट आहेत ते क्लिअर कट लक्षात आले असतील. पुन्हा सांगाल जाता जाता जर तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर या नंबरवर मेसेज करून तुम्ही माहिती मिळवू शकता. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. जे विद्यार्थी कॉमर्स बॅकग्राऊंडचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील आपण MS सेटचा आणि NTUGC नेटचा कंबाईन कोर्स प्रोव्हाइड करत आहोत. संपूर्ण इन्फॉर्मेशन नंबरवर प्रोव्हाइड केली जाईल. काही डाऊट असेल, काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, त्याचा आन्सर मी डेफिनेटली तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर फ्रेंड, हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.